सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहत आहोत संघ नायक षटकरांचा बादशाह या मैदानावरचा उमेश बर्डे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भाऊ धाडगे रिटर्न क्रीज वरती आहेत। तर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज संघ नायक गणेश शेंडे, कॅप्टन वर्सेस कॅप्टन, मॅच जारी। पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहेत इथे ऋषी खांडागळे आणि नक्कीच ज्या काही आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात एक खातं संघाचं खरं तर खोललं गेलंय। पहिल्या दिवसापासून मित्रांनो बाबासाहेब शिंदे साहेब असतील, जितू भाऊ बर्डे असतील, अक्षय भाऊ बर्डे, संतोष बर्डे सर, विकास भाऊ माळी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं चांगल्या पद्धतीने जे आपण पाहतोय आयोजन केलेलं आहे। परंतु एकलव्य प्रतिष्ठान सन्माननीय कुंदन भाऊ माळी असतील, सचिन भाऊ माळी, राम भाऊ माळी, विनोद शेठ माळी, भाऊसाहेब पवार, रामा माळी, अरुण माळी, मीरा भाऊ पवार, अरविंद शेठ माळी या सगळ्या मंडळींना सुद्धा पहिल्या दिवसापासून मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे। त्या सगळ्या एकलव्य प्रतिष्ठानचं देखील मनापासून हार्दिक सरस स्वागत आणि आभार आपण मानूयात। ओहो, यावेळेस परत एकदा पिचिंग लाईन थोडीशी बाहेरच्या दिशेला आहे आणि निश्चित स्वरूपात आपण पाहतोय लेग बाय स्वरूपात आणखीन एक धाव इथे आपण पाहतोय आलेली आहे। काल दयावान 11 हा संघ आपण पाहतोय टॉपर झालेला आहे। क्वालिफायर 1 मध्ये उद्या त्या टीम बरोबर कोण खेळणार यासाठी मात्र चालू असलेला हा मॅच आहे। टॉपर राहिल्यामुळे भरपूर काही गोष्टी बदलतात। जे पहिल्या मॅच मध्ये उद्या जरी तुम्ही हारलात तुम्हाला एक संधी राहणार आहे। गोलंदाज हो, यावेळेस कालच्या पट्ट्यामध्ये रेंज मध्ये बॉल राहिला, आकाश खेडेकर बॉल पर्यंत पोहोचले स्क्वेअर लेगला आणि इथे आलेली आहे एक धाव। संघाची धाव संख्या इथे आपल्याला पाहायला मिळते श्रीराम 11 3 धाव फलकावरती आहेत। तर काय आहे की हे सगळे जे काही संघ मालक आहेत ना, खरं तर हे आपण पाहतोय म्हणजे एकाच मालकाच्या या दोन टीम म्हणलं तरी हरकत नाही। परंतु पाहूया आज या वेळेस इथे पाहायचंय आपल्याला हा बॉल मात्र भाऊनं दिलाय पहिला धक्का, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार भाऊचा धक्का, 6 धावा। फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दंदनी षटकार। शनिवार आणि आज आपण पाहतो ना की बजरंगबली महाराजांचा खरं तर शनिवार दिवस म्हणून आपण सातत्याने पूजा करतो। परंतु भगवान प्रभू श्री रामांचे परम भक्त बजरंगबली आहेत। म्हणजे एका बाजूला बजरंगबली बजरंग 11 आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम 11 अशी टीम आहेत। काय होणार शेवटपर्यंत आपल्याला पाहायचंय। भाऊ परत एकदा तळपलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार, डीजे सीमारेषा भेदून गेला आरपार। एस मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनी चौकार। पलीकडच्या बाजूला हॉटेल निसर्गचे मालक आबासाहेब सेटे पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आबासाहेब सेटे पाटील आणि आबांना ही विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। आबाशेठ शेटे पाटील यांचं परत एकदा मनापासून सरस स्वागत आहे। इथे टीम गोलंदाजी करणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, पाहूया। टीम रिव्ह्यू आलाय, डिसिजन पेंडिंग आहे। नॉट आउट, फलंदाज असेल सुरक्षित। बॅटिल लागलाय, चौकार, 4 रन। खिलाड़ी वाह वाह
धावफलकावर. सीमारेषा भेदून गेला आरपार. एस एस मोबाईल शॉपीचे मालक चेंडू आता बनवायच्यात 46 धाबा. डीजे छत्रपती शिवाजी महाराज. लो स्कोर मॅच म्हणता येणार नाही, कारण या आधीच्या जी काय मॅच झाली होती ना पहिलीच, त्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की गोलंदाजांनी बजरंग 11च्या कामकाज चांगलं केलं होतं आणि तिथे त्या गोलंदाजाच्या जोरावरती मॅच जिंकवली होती गणेश आणि सुनील पवारनं. तर आता पाहिजे आपल्याला सुनील पवार आलेले आहेत. 30 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 46 धाव्यांची गरज. यावेळेस शॉर्ट पिच बॉल ओळखला होता हा पॅकर आणि त्याला पाठवलंय उमेश बर्डेनं अगदी आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी स्टेडियम. षटकार. फटका असा धुआधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दणदणीत दंड षटकार. प्रॉपर खर तर या फटकेमध्ये आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळाला आणि जबरदस्त बॅटिंग उमेश बर्डे. मी सातत्याने सांगतो ना की षटकार किंग आहे खरं तर या YMCA हा ओव्हरचा सितारा राहुरी सिटीचा असणारा हा खेळाडू आपण पाहतोय उमेश बर्डे. जबरदस्त बॅटिंग करताय. धावफलकावरती तब्बल स्कोर कार्ड 23 रन. 29 बॉल मध्ये बनवायच्या 40 धाबा. श्रीराम 11 संघ टॉपर होणार की बजरंग 11 पाहूयात. याही वेळेस स्टँड ऑन डिलिव्हर आणि हा बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. जो खेळता है खड़े खड़े उसका नाम है उमेश बर्डे. षटकार. फटका असा धुआधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दणदणीत दंड षटकार. सय्यदनं षटकांचा पाऊस पाडला होता. 10 षटकार 2 चौकार एका इनिंग मध्ये खरं तर त्याने खेळले होते. इथे पाहूया षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेत परत एकदा उमेश. काल मोहसिननं एकाच डावामध्ये 3 षटकार हॅट्रिक कंप्लीट केल्या होत्या. आजही आपल्याला पाहायचंय उमेश करतील का. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. शेवटचे 28 बॉल विजयासाठी 34 धाव्यांची गरज. सुनील. याही वेळेस इथे मात्र आपण पाहत आहोत बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार हॅट्रिक कंप्लीट करतायत उमेश बर्डे. 6 धावा. फटका असा धुआधार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दणदणीत दंड षटकार. प्रत्येक जेव्हा जेव्हा संघ मालक टीम घेत असतात ना, प्रत्येक टीम मालकाला हा चॉईस कॅप्टन हवा असतो आणि सातत्याने तुम्ही लक्ष्मण शेठ गायकवाड यांची टीम जर कधी स्पर्धेमध्ये सहभागी असली ना की त्यांनाही हा खेळाडू कॅप्टन लागतो. नाव आहे उमेश बर्डे. 3 षटकार आले धावफलकावरती झटपटरीत्या आपण पाहतोय. 35 धाबा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 27 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 28 धाव्यांची गरज. षटकार हॅट्रिक कंप्लीट करतायत. 5 बॉल खेळलेत आणि 20 धाबा या आपल्याला उमेश बर्डे यांच्या पाहायला मिळत आहेत. चला बॉल असेल तर द्या, नाही तर मग दुसरा घ्या बॉल. पॉवर प्ले चालू आहे. चला जर नसेल तर नवीन बॉल घ्या. हो आहे आतमध्ये बॉल. सापडलाय का आकाश? धन्यवाद त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं. मला वाटते राजूभाई शेख आणि सगळे सहकारी त्या ठिकाणी एकलव्य प्रतिष्ठानचे आहेत. त्यांनी बॉल मात्र दिलेला आहे. तर नक्कीच आपण पाहतोय 3 षटकार इथे जे आपण पाहतोय आले. संघाची धाव संख्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 35 रन ज्या झालेल्या आहेत विजयासाठी. शेवटचे अखेरचे बॉल 27 आणि धावा बनवायच्यात 28. हो 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 यावेळेस नक्कीच पाहिलं होतं की बॉल
उतरत्या लेवलला आहे. लोअर फुल टॉच इथे ओळखला होता आणि त्यामुळे सावध पवित्रा घेत इथे उमेश मात्र आपण पाहतोय की आपल्या स्वतःच्या बॉडीवरती या फाटक्यावरती खरं तर कंट्रोल ठेवला. चेंडू असेल डॉट. मॅच इथे 26 बॉल आणि 28 असं जे काही समीकरण गणित गुणोत्तर या मॅचचं आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेस इथे पाहूयात ओ बॉल हाताला थोडासा स्पर्श करतोय ऋषीच्या आणि अखेर सीमारेषेच्या लगत बॉल इथे आपण पाहतोय अडवलाय आणि याही चेंडूवरती घेतल्या जात आहेत 2 धाबा. 2 धाब्यांना संघाची धावा संख्या इथे आपण पाहतोय 37 रन 37 धाबा या धावफलकावरती झालेल्या आहेत. 25 बॉल मध्ये इथे आपण पाहत आहोत 26 धाबा ज्या बनवायच्या आहेत. उद्या मात्र कमिटीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यासाठी या राहुरी नगर पाथर्डी विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे, ज्यांच्या नावानं खरं तरी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर सन्माननीय अक्षयदादा कर्डिले असतील, त्याचबरोबर सन्माननीय माजी खासदार अहिल्यानगर दक्षिणेचे जे आपण पाहतोय सुजयदादा विखे पाटील हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतील. त्याचबरोबर जे काही 4 क्रमांकाचे पारितोषिक दाते आहेत, बक्षीस दाते आहेत, सगळेजण उद्या उपस्थित राहणार आहेत. शेवटचे इथे बॉल आपण पाहत आहोत 24 आणि धावा बनवायच्यात 26. जाऊ द्या पाणी चला डीजे. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. गड तू जातीचा श्रेष्ठ, गड मी मातीचा श्रेष्ठ, छातीला छाती भिडून कर तू जय महाराष्ट्र. आपण पाहतोय पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार आले, त्यानंतर पुढे 5व्या बॉलवरती 2 रन आले, म्हणजे 20 धाबा या ओव्हर क्रमांक 2 मध्ये आल्यात. आणि यानंतर षटक क्रमांक 3 आपण पाहतोय स्वतः संघनायक गणेश शेंडे गोलंदाजीला आपण पाहतोय हातामध्ये घेत आहे. 24 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 26 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भाऊ दाडगे, नॉन स्ट्राईक एंडला उमेश. 4 ओव्हर मध्ये इथे बनवायच्यात फक्त 26 धाबा. प्रति ओव्हर 7-7-6-6 धाबा पाहिजेत. यावेळेस हा बॉल ऑफ साइडला मात्र ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आतिश बॉल पर्यंत पोहोचलेत आणि तदनंतर नक्कीच एक धाव इथे जे आपण पाहतोय घेतलेली आहे. 38 धावा झालेल्या आहेत. एक लो स्कोर मॅच म्हटलं तरी हरकत नाही. चांगली सुरुवात खरं तर इथे श्रीराम 11 या टीमची आपण पाहतोय झालेली आहे. थोड्याशा धावा कमी आहेत बजरंग 11 टीमकडे. यावेळेस उमेश मात्र थांबायला तयार नाही. जसा बॉल आलाय तसा मात्र इथे आपण पाहतोय बिग हिट केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धाबा. फटका असा द्वाधार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंदनी षटकार. गड्या टेस्टीच लागतंय. 44 धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 बॉल आणि आता विजयासाठी फक्त 19 धाव्यांची गरज आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. स्ट्राईक जशी ना जशी भेटली उमेशला तसं मात्र गोलंदाजावरती तुटून पडले. षटकार आलाय. संघ पोहोचलाय तब्बल 44 धाव संख्येवर. 22 बॉल आणि विजयासाठी 19 धाव्यांची गरज. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. थोडीशी घाई गडबड आणि पाहता पाहता हा बॉल इथे आपण पाहतोय अडवलाय. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यांना संघाची धाव संख्या 46 धाव संख्येवरती आहे. आदिनाथ तुमची सेम टीम आहे का? तर तो बदल करून जा लगेच.
21 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतोय 17 धाव्यांची गरज आहे. मॅच ही लवकर संपेल. चला समोरच्या दोन टीम रेडी राहा. आणि याही वेळेत क्षेत्र चांगलं निवडलंय. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. अखेरचे 20 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 13 धाव्यांची गरज. याही वेळेत चांगला बॉल असेल. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आकाश आलेत बॉल पर्यंत आणि पाहता पाहता एक धाव फलकावरती जॉईन होती. टॉपर संघ खरं तर आपल्याला या मॅच मधून जो काही पूर्णपणे मिळणार आहे. उद्या दयावान 11 या टीम बरोबर ठीक सकाळी 10 वाजता कोण मॅच खेळणार यासाठी ही चालू असलेली लढाई आहे. एका पारितोषिक म्हणजे टॉपर असलेल्या टीमला हमखास इथे आपण पाहतोय 3रं पारितोषिक हे फिक्स होतं. हा गेला वाईड बॉल. पाटील मेन्सवेअरचे प्रोप्रायटर माननीय पप्पू शेठ डहाळे यांच्याकडून वाईड बॉलची एक रन. शॉर्ट पिच बॉल त्याला पाठवलंय फाईन मध्ये आणि परत एकदा आपण पाहतोय 4 रन आल्यात चौकार. जियो खिलाडी वाह वाह सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. बॉल आणि विजयासाठी फक्त धावा पाहिजेत 7. छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांच्याकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धाव्यांची गरज. वैयक्तिक जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये 35 धावा या उमेशने बनवलेल्या आहेत. भाऊ धाडगे याही खेळाडूचे आपण पाहतोय वैयक्तिक जर पाहिलं तर 19 धावा आहेत आणि अद्याप एकही फलंदाज बाद झाला नाही. काल करण निकम आणि मोसिदनं जबरदस्त पार्टनरशिप केली होती. याही मॅच मध्ये भाऊ आणि उमेश मॅच फिनिश करतायत की काय नाबाद. आणि हा सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर. फक्त 1 धावेची गरज आहे. षटकार. खाल्लंय किती खाल्लंय कसं खाल्लंय तरी अजून भागतय. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. गाड्या टेस्टीच लागतय. द्या बॉल द्या. एका धावेची जी आपण पाहतोय गरज आहे. राजमाता अहिल्यादेवी 11 तमनार आखाडा टीम रेडी राहा. आणि याच बरोबर हा सामना इथे आपण पाहतोय नो बॉलनं जिंकलाय. अभिनंदन. सुपर 8 मधून 2 सामने जिंकत टॉपर ठरणारा आणखीन एक बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा 3रा संघ आपल्याला भेटलाय. पिंटू शेठ गायकवाड सन्माननीय विलास शेठ गायकवाड भैया गायकवाड यांच्या मालकीचा श्रीराम 11 हा संघ आपण पाहतोय टॉपर ठरतोय. अभिनंदन. तर बजरंग 11 याही टीमला एक